म्हणजे मला मिस्टरांनी घेऊन आले. फक्त माझा मोटिव्ह असं काय नव्हता, फक्त मला थोडंसं हेल्दी राहायचं होतं. माझं नाव मीना विजय कांबळे. मी मुंबईवरून आली आहे, नवी मुंबईवरून, खारघरमधून. माझ्या मिस्टरांनी मला इथे घेऊन आले तेव्हा फक्त एवढंच की मला एक उद्देश होता की आपल्याला चांगलं आयुष्य जगायचे निरोगी इथून पुढे. मला बीपीचा त्रास जवळजवळ 39व्या वर्षापासून चालू झालेला. तेव्हापासून मी बीपीची गोळी खातीये. गेली 3 दिवस मी गोळी खाल्लेली नाहीये. मला नंतर बीपी चेक केलं, त्या दिवशी माझा बीपी हाय होता. 3 दिवस गोळी न खाता, एक्सरसाइज करून, पूर्ण सगळ्या गोष्टी फॉलो करून माझा बीपी एकदम नॉर्मल वरती आलेला. काल चेक केलं तेव्हा मला कधीही असं कधीच अनुभव आलेला नव्हता इतक्या वर्षात की मी एखाद्या दिवशी जरी गोळी खाल्ली नाही तरी मला माझा बीपी हाय व्हायचा आणि मला डॉक्टरकडे जाऊन तो चेक करायला लागायचा. मला एवढा अनुभव, म्हणजे मला विश्वास बसत नाही की एवढ्या सगळ्या गोष्टी करून खरंच आपण गोळी न खाता पण बीपी आपला नॉर्मल करू शकतो. त्यामुळे मी इथे आल्यानंतर सगळ्यांचे खूप आभार मानते, कारण सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलेले, सरांचं चांगलं गायडन्स भेटलेलं आहे. त्याच्यातून मला एक कळालं की आपण चांगलं निरोगी आयुष्य आयुर्वेदाच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या इथे आल्यानंतर हे शिबिर जॉईन करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो आणि चांगला एक विश्वास आपल्याला मिळू शकतो की आपण बिना गोळी खाता, व्यायामाच्या माध्यमातून, चांगला आहार घेण्याच्या माध्यमातून आपण चांगलं आयुष्य पुढचं जगू शकतो. धन्यवाद.